पैसा हवा याबद्दल वादत नाही, तो पाहिजेच. तो काही वादाचा विषय नव्हे किंवा प्रवचनाचाही विषय नव्हे. प्रश्न आहे तो असा की फक्त पैसा तुम्हाला सुखी करू शकतो का? फक्त पैसा तुम्हाला सर्व काही देऊ शकतो का? तर पैसा तुम्हाला सर्व काही देऊ शकत नाही. तो तुम्हाला फार तर सुखसोयी देईल, ज्याला आपण नेसेसिटीज ऑफ लाईफ अँड कम्फर्ट्स ऑफ लाईफ, या दोन गोष्टी पैसा तुम्हाला देऊ शकतो. पण ज्याला आपण पीस ऑफ माइंड असं आपण म्हणतो आणि ज्याला आपण आनंद म्हणजे स्वानंद असं आपण म्हणतो, या दोन गोष्टी भिन्न आहेत. पीस ऑफ माइंड वेगळं आणि स्वानंदाची प्राप्ती ही गोष्ट वेगळी. या दोन गोष्टी ज्या आहेत त्या मात्र पैशाने मिळत नाही. उलट पैशाने पीस ऑफ माइंड ढळतं आणि आत्मसुख किंवा आत्मानंद वगैरे या गोष्टी दूरच राहतात. हे मी काय सांगतो आहे, हा काही परमार्थाचा विषय नव्हे, की परमार्थाचा विषय जो आहे तो मी वेगळ्या तऱ्हेने मांडतो. इथे मी काही परमार्थ सांगायला आलेलो नाही. या ठिकाणी मी तुमच्याशी हितगुज करायला आलेलो आहे. आणि या हितगुज करत असताना तुम्हाला मला हेच आवर्जून सांगायचं आहे की पैशाचं महत्त्व आहे याबद्दल वाद नाही, पण पैशाला किती महत्त्व द्यायचं ते आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. आज गंमत अशी आहे की पैशाला महत्त्व प्राप्त झाल्यामुळे, पैशाशिवाय काही होणार नाही अशी कल्पना झाल्यामुळे माणसं वाटेल त्या मार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि तिथून सर्व समस्या निर्माण होतात. सत्ता मिळाली की पैसा मिळतो, पैसा मिळाला की सत्ता मिळतो, असं दोन्ही झाल्यामुळे आज सगळेजण पैशासाठी आणि सत्तेसाठी हापापलेली आहेत, हे आपल्याला दिसून येईल. ह्यातून कोण सुखी झालं याचा जर विचार केला, एकही मंत्री सुखी आहे असं तुम्हाला सापडणार नाही. एकही श्रीमंत माणूस सुखी आहे अपवाद सोडले तर तुम्हाला सापडणार नाही. संपत्ती भरपूर आहे पण तो सुखी आहे तो तुम्हाला सापडणार नाही. याचं कारण काय? याचं कारण आहे की सुख ज्या मार्गाने मिळतं तो मार्गच आपल्याला ठाऊक नाही आहे आणि आपण सुख सुख म्हणून आपल्या सावलीच्या पाठीमागे धावत असतो. एक लहान मूल होतं, ते लहान मूल सावली धरण्यासाठी धावत होतं. ती सावली पुढे आणि हे मूल मागे. मग त्याच्या वडिलांनी सांगितलं, अरे तुला सावली पकडायचं ना, मग तू असं कर, तुझ्या कपाळाला हात लाव म्हणजे ती सावली बघ तुला मिळते की नाही. आणि त्याने आपल्या कपाळाला हात लावला आणि सावली त्याला आपल्याच जवळ आलेली आहे त्याला कळलं. हे मी काय सांगतो आहे की आपण जे काही शोधण्याचा प्रयत्न करतो, ज्यासाठी आपल्याला पैसा पाहिजे असतो, ते दूर राहतं आणि आपल्या फक्त पैशाचंच आपण महत्त्व बाळगून पैशाच्या मागे लागतो. आणि म्हणून बायकासुद्धा, आता बायकांशी हितगुज करायचं ते हे की बायकांनीसुद्धा पुरुषांना पैशासाठी तगादा लावू नये. पुष्कळ वेळेला गोव्यातलं काय मला माहीत नाही, मी मुंबईतलं सांगतो की भ्रष्टाचार जो होतो ना, त्याची कारणं जी आहेत त्याच्यामध्ये मुख्य कारण स्त्री त्या पुरुषाला तू वाटेल ते कर पण मला पैसे पाहिजे, नाही तर मी चालले माझ्या माहेरी, अशा म्हणणाऱ्या स्त्रिया आहेत. हे मला ठाऊक आहे. मी काय सांगतो आहे, अशा तऱ्हेने ज्या वेळेला स्त्रिया पुरुषाच्या मागे लागतात त्यावेळेला एक तर त्याला बायको सोडायला पाहिजे किंवा भ्रष्टाचार करायला पाहिजे. मग तो म्हणतो बायको सोडण्यापेक्षा आपण भ्रष्टाचार तरी करूया आणि शेवटी तुरुंगात जातो. हे सांगायचा मुद्दा असा, इथे स्त्रियांशी मला हितगुज करायचं आहे. पैसा महत्त्वाचा आहे, त्याने तुम्हाला कम्फर्ट्स ऑफ लाईफ मिळतील, नेसेसिटीज ऑफ लाईफ मिळतील, हे सगळं मान्य आहे. पण तुम्हाला तो सुख, पीस ऑफ माइंड ज्याला आपण म्हणतो, ते तुम्हाला देऊ शकणार नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण गंमत अशी झालेली आहे की आज वाचन संस्कृत ज्याला म्हणतात त्याचा उल्लेख त्यांनी केला मगाशी, की
की वाचन संस्कृती आज जवळजवळ लोप पावलेली आहे. खरं म्हणजे वाचाल तर वाचाल अशी वस्तुस्थिती आहे, पण आपण वाचतच नाही. आणि म्हणून आपण वाचणार कसे हा प्रश्न निर्माण होतो. त्यांनी सांगितलं त्यांची पुस्तकं कोणी वाचली का, कोणी हात वर केले नाहीत. मी सुद्धा जर प्रश्न विचारला की माझी पुस्तकं किती लोकांनी वाचली, तर इथे केवळ ती तुमच्यापर्यंत आली पुस्तकं म्हणून तुम्ही थोडी चालली तरी असेल. पण सांगायचा मुद्दा, वाचन संस्कृती ज्याला आपण म्हणतो, ती वाचन संस्कृती जसजशी लोप पावत चाललेली आहे तसतसं सुसंस्कृतपणाही लोप पावत चाललेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच बायका, स्त्रिया ह्या सुशिक्षित झाल्या म्हणजे सर्व काही झालं असं नाही. त्या सुसंस्कृत व्हायला पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. आज स्त्रियामध्ये अंधश्रद्धा किती आहे, आज स्त्रियामध्ये अंधश्रद्धा किती आहे. आणि ज्या अगदी अडाणी आहेत, शिकलेल्या नाहीत, त्यांची बात सोडा, पण ज्या ग्रॅज्युएट आहेत, शिकलेले आहेत, ते आणि त्यांचे नवरेसुद्धा अंधश्रद्धेच्या इतक्या आहारी गेलेले आहेत की कुठलीही गोष्ट केल्याशिवाय, म्हणजे एखादी गोष्ट करायची असेल तर आपण म्हणतो पहिला आपण देवाला कौल लावला पाहिजे, काही अपवाद सोडले तर. आता मला सांगा, तुम्ही जेव्हा देवाला कौल लावता तेव्हा तुम्ही कधी निरीक्षण परीक्षण केलेलं आहे का, हा प्रकार काय चाललेला आहे म्हणून. एक घडलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आमचे एक शिष्य आणि त्याची बायको, दोघेही डबल ग्रॅज्युएट, एक डॉक्टर आणि दुसरी डबल ग्रॅज्युएट. हे दोघेही रत्नागिरीला एका मंदिरामध्ये म्हणजे फिरत फिरत एका मंदिरात गेले. त्या मंदिरामध्ये कौल लावण्याचा प्रकार चाललेला होता, कौल लावण्याचा प्रकार. ते दोघे त्या ठिकाणी कोपऱ्यात बसून ते सगळं बघत होते. मग काही वेळानंतर सगळी मंडळी गेली आणि त्या ठिकाणी तो फक्त भटजी उरला. त्याला विचारलं याने, का हो तुम्ही हा सगळा जो प्रकार केलेला आहे, खरंच ह्याच्यामध्ये अर्थ आहे का हो. त्यांनी काय विचारलं, तुम्ही वामनराव पैंचे शिष्य आहात का. ते म्हणाले हो. मग ह्याच्यात काही अर्थ नाही म्हणाले. घडलेली गोष्ट सांगते तुम्हाला. हे मी तुम्हाला कल्पनेने काही सांगत नाही. मी इथे सांगतो ना, त्या सगळं अनुभवाचं मी सांगतो. काल्पनिक किंवा काहीतरी रचलेल्या कथा वगैरे असं मी कधी सांगत नाही. हे मी काय सांगतो आहे की अंधश्रद्धा आपण जे कौल लावतो त्यावेळेला खरोखर कौल लावायची गरज आहे का, हा प्रश्न आहे. पण कौल लावतो का, भीती वाटते आपल्याला. भीती कसली की भीती म्हणण्यापेक्षा आपल्याला आत्मविश्वास नाही आपण डिसिजन घेण्याचं, हे करू की नको. तुमच्याजवळ तो आत्मविश्वास नसतो. मग काय करायचं, आत्मविश्वास नाही तर मग आपण देवावर ढकलून देऊया. मग देव काय सांगेल ते करूया. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं